नमस्कार, मैं सलोनी नामदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। फिलहाल विधानसभा चुनावों को ध्यान में रखते हुए हर नेता किसी न किसी पर आरोप कर रहा है। ऐसे में भाजपा के नेता परिणय फुके ने उद्धव ठाकरे के बारे में कहा कि उनका बयान हताशा में दिया जा रहा है। उन्होंने कहा कि जब उन्हें एहसास हुआ कि उनकी पार्टी को सीट नहीं मिलेगी तो उन्होंने हमारी पीठ में छुरा घोंपा, लेकिन ठाकरे ने देवेंद्र फडणवीस को खत्म करने की कोशिश की। उन्होंने ये भी कहा कि 60 साल में वे अपनी पहचान नहीं बना सके, अभी तक अपने पिता की पहचान के सहारे रह रहे हैं। उन्होंने और भी क्या कहा, आइए जान। बघा असं आहे की हे सगळे या प्रकारचे जे स्टेटमेंट उद्धव ठाकरे साहेब करतात आहे ते निश्चितच ते वैफल्यग्रस्तातनं ते करतात आहे आणि कुठेतरी 2019मध्ये ते आमच्या पाठीत खंजर घोपून ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यावेळेसही देवेंद्र फडणवीसांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण ते संपू शकले नाही। 2 वर्षात त्यांचा पक्ष संपून गेला आणि मग त्यांना आज जे उबाटामध्ये जे 12-15 जे आमदार दिसतात ते त्यांना दिसणार नाही हे त्यांना लक्षात आलेलं आहे आणि 2024च्या निवडणुकीत ही जनता उबाटाला पूर्ण सुपडा साफ करणार आहे हे त्यांना लक्षात आल्यामुळे या प्रकारचे फ्रस्ट्रेशनमध्ये ते स्टेटमेंट करतात आहे। निश्चितच जो व्यक्ती आज 60 वर्ष झाल्यावरही तो स्वतःचं नाव किंवा स्वतःची आयडेंटिटी स्वतःची ओळख तयार करू शकला नाही आणि स्वतः आपल्या वडिलांच्या पुण्यावर आजपर्यंत जगतात आहे आणि राजकारण करतात आहे, ते कधीच देवेंद्र फडणवीस सारख्या एक स्वकर्तृत्वाने उभा झालेल्या नेत्याला कधी संपू शकत नाही। पण ज्या पद्धतीने ही भाषा होती आहे, तर तुम्ही राहाल नाही तर मी राहाल, म्हणजे टोकाची भूमिका दिसते आहे। बघा असं आहे की या प्रकारची भाषा कोणत्याही नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभत नाही, पण आता उद्धव साहेब या प्रकारची भाषा वापरत आहे, निश्चितच ते वैफल्यग्रस्तात आहे आणि काहीतरी त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे हे यातनं सिद्ध होतं। वैयक्तिक पातळीवर जाऊन ही टीका होतात। या सगळ्या तिन्ही पक्षांनी, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी फडणवीस साहेबांना काहीतरी टार्गेट करण्याचा ठरवलेलं आहे आणि रोज 2 दिवसाआड कोणता ना कोणता नेता फडणवीस साहेबांवरती टीका करून काहीतरी एक महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांच्या विरोधात नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात आहे, पण महाराष्ट्रातील जनता हे सगळं ओळखून आहे आणि महाराष्ट्राची जनता निश्चितच महाविकास आघाडीला त्यांची जागा पुढच्या निवडणुकीत दाखवणार आहे।